जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक नववा गुणरूपनाम समास सातवा विकल्प निरीक्षणनाम. श्रीनाम समर्थ. आधी स्थूळ आहे एक, तरी मग अंतकरण पंचक. जाणतेपणाचा विवेक स्थूळाकरिता, तैसेची ब्रह्मांडे विन काही. मूळ मायेची जाणीव नाही, स्थूळाच्या आधारे सर्वही कार्य चाले. ते स्थूळची नसता निर्माण, कोठे राहेल अंतःकरण. ऐसा श्रोती केला प्रश्न, चे उत्तर आहे का. कोसले अथवा कांटे घरे, नाना पृष्ठभागी चालते घरे. जीव करीती लहान थोरे शक्तीनुसार. शंखशिंपी गुलागवळे आदी त्यांचे घर घडे, किंवा आधी निर्माण केले हे विचारावे. आधी प्राणी ते होती, मग घरे निर्माण करीती. हे तो प्रत्यक्ष प्रचिती सांगणे न लगे. तैसे आधी सूक्ष्म जाण, मग स्थूळ होते निर्माण. येणे दृष्टांते प्रश्न फिटला श्रोतयांचा. तव श्रोता पुसे अनिक, जे आठवले काही एक. जन्ममृत्यूचा विवेक मज निरोपावा. कोण जन्मास घालिते आणि मागुता कोण जन्म घेते. हे प्रत्यया कैसे येते कोण्या प्रकारे. ब्रह्मा जन्मास घालितो, विष्णू प्रतिपाळ करीतो. रुद्र अवघे संहारितो ऐसे बोलती. तरी हे प्रवृत्तीचे बोलणे, प्रत्ययास आणि उणे. प्रत्यय पाहता श्लाघ्यमाने होणार नाही. ब्रह्म्यास कोणे जन्मास घातले, विष्णूस कोणे प्रतिपाळले. रुद्रास कोणे संहारिले महाप्रळयी. म्हणून हा सृष्टीभाव अवघा मायेचा स्वभाव. करता म्हणे निर्गुण देव, तरी तो निर्विकारी. म्हणावे माया जन्मास घाली, तरी हे आपणची विस्तारली. आणि विचारिता थारली हे घडेना. आता जन्मतो तो कोण, कैसी त्याची ओळखन. आणि संचिताचे लक्षण तेही निरोपावे. पुण्याचे कैसे रूप आणि पापाचे कैसे स्वरूप. यही शब्दाचा आक्षेप कोण करता. हे काहीच नाही अनुमाना, म्हणती जन्म घेते वासना. परी ते पाहता दिसेना ना धरिता नये. वासना कामना आणि कल्पना, हेतू भावना मती नाना. ऐशा अनंत वृत्ती जाणा अंतकरण पंचकाच्या. असो हे अवघे जाणीव यंत्र, जाणीव म्हणजे स्मरण मात्र. त्या स्मरणास जन्मसूत्र कैसे लागे. देहो निर्वाण पंचाभूतांचा, वायो चाळक तयाचा. जाणणे हा मनाचा मनोभाव. ऐसे हे सहजची घडले, तत्वांचे गुंताळे झाले. कोणास कोणे जन्मविले कोण्या प्रकारे. तरी हे पाहता दिसेना, म्हणून जन्मची असेना. उपजला प्राणी येना मागुता जन्मा. कोणासीच जन्म नाही, तरी संतसंगे केले काही. ऐसा अभिप्राव सर्वही श्रोतयांचा. पूर्वी स्मरण ना विस्मरण, मध्येची हे झाले स्मरण. अंतर्यामी अंतःकरण जाणती कळा. सावध आहे ते स्मरण, विकळ होता विस्मरण. विस्मरण पडता मरण पावती प्राणी. स्मरण विस्मरण राहिले, मग देहास मरण आले. पुढे जन्मास घातले कोणास कोणे. म्हणून जन्मची असेना, आणि यात नाही दिसेना. अवघी व्यर्थची कल्पना बळाबळी. म्हणून जन्मची नाही कोणासी, श्रोत्यांची आशंका ऐसी. मरून गेले ते जन्मासी मागुते नये. वाळले काष्ट हिरवळेना, पडिले फळते पुन्हा लागेना. तैसे पडिले शरीर येना जन्मास मागुते. मळके औचिते फुटले, फुटले ते फुटूनच गेले. तैसेची पुन्हा जन्मले नाही मनुष्य. येथे अज्ञान आणि सज्ञान सारखेच झाले समान. ऐसा बळावला अनुमान श्रोतयांसी. वक्ता म्हणे हो ऐका, अवघे प्रयत्ने विनकारे. अवघे पाषांड करू नका. अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे. प्रयत्ने विन कार्य झाले, जेविल्या विन पोट भरले. ज्ञाने विन मुक्त झाले हे तो घडेना. स्वय आपण जेविला, त्यास वाटे लोक झाला. परंतु हे समजताला घडले पाहिजे. पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल. येथेही अनुमान करण ऐसा का म्हणू. तैसे जयास ज्ञान झाले, तेथे तितकेच तरले. ज्याचे बंधनची तुटले तेची मुक्त. मोकळा म्हणे नाही बंधन, आणि प्रत्यक्ष बंदी पडले जन. त्यांचे कैसे समाधान ते तुम्ही पहा. नेणे दुसऱ्याची तळमळ, ते मनुष्य परदुःख शीतळ. तैसाच हाही केवळ अनुभव जाणावा. जयास आत्मज्ञान झाले, तत्वे तत्व विवंचले. खुणेसी पावताच मानले समाधान. ज्ञाने चुके जन्म मरण, सगड बोलणे अप्रमाण. वेदशास्त्र आणि पुराण मग कासेयासी. वेदशास्त्र विचार बोली, महानुभवांची मंडळी. भूमंडळी लोक सकळी हे मानितना. अवघे होता प्रमाण, मग आपलेच काय प्राण. म्हणून जेथे आत्मज्ञान तेची मुक्त. अवघेच मुक्त पाहता नर, हाही ज्ञानाचा उद्धार. ज्ञाने विन तो उद्धार होणार नाही. आत्मज्ञान कळू आले, म्हणून दृश्य मिथ्या झाले. परंतु वेढा लाविले सकळाचे येणे. आता प्रश्न हा फिटला, ज्ञानी ज्ञाने मुक्त झाला. अज्ञान तो बांधला आपले कल्पनेने. विज्ञानासारिखे अज्ञान, आणि मुक्तासारिखे बंधन. निश्चयासारिखा अनुमान मानुटीने. बंधन म्हणजे काहीच नाही, परी वेढा लाविले सर्वही. या सोपावची नाही कळल्या वाचुनी. काहीच नाही आणि बाधी,
हेची नवल पहाधी मिथ्या जाणी नाबद्धी होणबद्ध भोळा भाव सिद्धी जाव हा उदाराचा उपाव रोकडा मोक्षाचा अभिप्राव विवेके जाणावा प्राणी व्हाव या मोकळा आधी पाहिजे निमकळा सकळ जाणता निराळा सहजची होय काहीच नेनी जेते अज्ञान सकळ जाणी जेते ज्ञान जाणीव राहता विज्ञान स्वयेची आत्मा अमृत सेवून अमर झाला तो म्हणे मृत्यू कैसा येतो जनाला तैसा विवेकी म्हणे बद्धाला जन्म तो कैसा जाणता म्हणे जनाते तुम्हास भूत कैसे झळपिते तुम्हास विष कैसे चढते निर्विष म्हणे आधी बद्धासारिखे व्हावे मग हे नलकेची पुसावे विवेक दुरी ठेवून पहावे लक्षण बद्धाचे निजल्यास चेहिला तो म्हणे हा कार्य ओसना तो अनुभव पाहण्याची आहे तो तरी मग निजवून पहावा ज्ञात्याची उगवली वृत्ती बद्धा ऐसी न पडे गुंती भुकेल्याची अनुभव प्राप्ती धरल्यास नाही इतकेना अशंका तुटली ज्ञाने मोक्षप्राप्ती झाली विवेक पाहता मानली अंतरस्थिती इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विकल्पनिर्षणनाम समास 7वा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ।